नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रमोद तांबे. आपण इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन या PG विषयाच्या कंपल्सरी जो आपला सब्जेक्ट आहे, कोर्स आहे, याच्या पहिल्या लेक्चरला आपण सुरुवात करत आहोत. साधारणतः अभ्यासासाठी जी काय मी लिखाण केलेली पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये हे मराठीमधून भारतीय संविधानाचा परिचय, तसंच इंग्रजी माध्यमातील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंट्रोडक्शन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे एक टेक्स्टबुकच्या स्वरूपामध्ये प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. आपला जो आजचा अभ्यासक्रम आहे किंवा आपण जो आज लेक्चर घेणार आहोत ते इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशनच्या युनिट 1 फिलॉसॉफी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री ऑफ इंडिया चा अभ्यास आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. साधारणतः या मूळ 4 मुद्दे आणि एकूण 12 उपमुद्द्यांमध्ये उपशीर्षकांमध्ये आपण आजचं लेक्चर आपण पाहणार आहोत. संविधानाची आवश्यकता, ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारतामध्ये संविधानिक शासन व्यवस्था, ब्रिटिश भारतातील संविधानिक विकास, याच्यामध्ये 12 जे उपमुद्दे आहेत त्यामध्ये पहिला नियामक कायदा सन 1773, सनदी कायदा सन 1833, सनदी कायदा सन 1853, भारत सरकार कायदा 1858, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जी 1885 झाली ती, इंडिया काउन्सिल ॲक्ट 1892, इंडिया काउन्सिल ॲक्ट 1909, भारत सरकार कायदा 1919, भारत सरकार कायदा 1935, स्वातंत्र्याच्या दिशेने जी काय वाटचाल झाली 1942 ते 1947 ही आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. तसेच 12वा जो मुद्दा आहे, उपमुद्दा आहे, तो भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा, ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. एकूणातच संविधानाची आवश्यकता आपणास का आवश्यक असते, त्यामध्ये संविधान लिखित स्वरूपात असा ग्रंथ देशातील सर्व नागरिक एक रूपाने मान्य करतात, यामुळे ती आवश्यकता असते. संविधान हा देशातील सर्वोच्च कायदा आहे. तसेच देशाच्या नागरिकांमधील आपापसातील संबंध व नागरिक व शासन यामधील संबंध ते निर्माण करते. ज्या देशांमध्ये संविधान आहे त्यामध्ये लोकशाही व्यवस्था असावी अशी आवश्यकता नाही, परंतु जेथे लोकशाही व्यवस्था आहे तेथे संविधानाची आवश्यकता आहे. हे मूळ त्याच्यामधला गाभा आपल्याला पाहता येतो की संविधान आवश्यकता का आहे. ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्षानंतर संयुक्त राज्य अमेरिकेने संविधानाची जी निर्मिती केली त्याचा एक आधुनिक काळातील संविधान किंवा संविधान निर्मिती प्रक्रिया याचा मोठा प्रभाव या सगळ्या प्रक्रियेवरती पुढे पडलेला आपल्याला पाहता येतो. त्यानंतर फ्रान्सच्या लोकांनी फ्रेंच राज्यक्रांतीनंतर सन 1789 मध्ये लोकशाही संविधानाने मान्यता दिलेली आणि त्यानंतर त्यांनी तयार केलेली लोकशाही शासन व्यवस्थेमधील लिखित संविधान ह्या आधुनिक काळातील आपल्याला संविधानं त्याच्यामध्ये पाहता येतात. एकूणातच संविधानाची जी प्रमुख कर्तव्य आहेत ती 4 प्रमुख कर्तव्य आपण त्याच्यामध्ये पाहतो. पहिलं जे आहे ते एकत्रित राहणाऱ्या लोकांमध्ये विश्वास व सहकार्याची भावना निर्माण करणे व वाढीस लावणे. दुसरं, सरकारची निर्मिती कशा प्रकारे होते हे निर्णय घेण्याचा अधिकार कशा प्रकारे आणि कोण कोणाला असतात हे त्याच्यामध्ये महत्त्वाची बाब आहे. तिसरं, सरकारच्या अधिकाऱ्यांची मर्यादा स्पष्ट करते व नागरिकांचे अधिकार ते सांगत असते. चौथं, चांगल्या समाज निर्मितीसाठी जनतेच्या आशा आकांक्षा ते व्यक्त करतं. ऐतिहासिक पार्श्वभूमीचा जो पहिला मुद्दा आहे, जो आपल्या आजच्या जे व्याख्यान आहे त्याचा गाभा किंवा मूळ मुद्दा त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत. तर भारतामध्ये संवैधानिक शासन व्यवस्थेचा इतिहास किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी या शीर्षकाखाली आपण हे पाहत आहोत. तर पहिलं जे आहे त्याच्यामध्ये तर लोकशाही प्रातिनिधिक संस्था, निरंकुश राजेशाही यासारख्या कायद्याचे नियंत्रित असणाऱ्या बाबी प्राचीन भारतासाठी नवीन नव्हत्या. म्हणजे भारतामध्ये या सगळ्या बाबी पूर्वी काही प्रमाणात काही अंशरूपानं लागू असलेल्या आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतात. प्रातिनिधिक संस्था ज्या आहेत किंवा लोकशाही प्रातिनिधिक संस्था त्या आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतात. धर्माची सर्वोच्चता ही संकल्पना कायद्याचे राज्य आणि नियंत्रित शासन या संकल्पनांपासून वेगळ्या नव्हत्या. 16 महाजनपदांपैकी काही महाजनपदे ही प्रजासत्ताक पद्धतीची असलेली आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. विशेषतः जो आता नकाशा इथं अटॅच आपण तुम्हाला स्क्रीनवरती जो दिसत असेल तो 16 महाजनपदांचा असलेला आपल्याला पाहता येतो. तक्षशिलापासून गंधार, कंबोज, मत्स्य, वत्स, चैतीय, मगध, अश्मक या पद्धतीची महाजनपदं आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतात. ऋग्वेदात उल्लेख असणाऱ्या सभा समिती आधुनिक लोकशाही संस्थांच्या स्पर्धांमध्ये उतरणाऱ्या आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतात. आधुनिक लोकशाहीतील चर्चा आणि बहुमताच्या निर्णयाची पद्धतीचा उपयोग त्या काळी होता. पंचपद्धती किंवा सभा समिती ज्या आहेत त्या गावाच्या प्रमुखांच्या किंवा प्रमुख नागरिकांच्या याच्यामध्ये च्या चर्चेतनं आपण केलेले त्याच्यामध्ये पाहता येतात. यांचा उल्लेख आत्रेय ब्राह्मण, पाणिनीचे अष्टाध्यायी, अर्थशास्त्र परंपरा, महाभारत त्यातलंही शांतीपर्व, अशोक स्तंभाचे शिलालेख यामध्ये देखील ह्या गोष्टी आपल्याला सापडताना पाहता येतात.
पालेभाषेतील ग्रंथांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतातील गणराज्य पद्धतीचे दाखले आपल्याला मिळताना पाहता येतात। स्थानिक पातळीवर जनपद, नगरसभा, ग्रामसभा अस्तित्वात होत्या। सभा समितीसारख्या लोकशाही संस्था गणराज्य शासन व्यवस्थांच्या काळाच्या ओघामध्ये लुप्त झालेल्या आपल्याला पाहता येतात। परंतु ग्रामीण स्तरावरील ग्रामसंघ, ग्रामसभा, पंचायती पुढे हिंदू व मुस्लिम राजवंश यांच्या शासन काळामध्ये अस्तित्वात त्या असलेल्या आपल्याला पाहता येतात। ब्रिटिशांच्या आगमनापर्यंत कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये प्रभावी संस्थांच्या रूपामध्ये त्या कार्यरत राहिल्या व विकास पावत राहिल्या। नकाशा जो आहे तो इथं अटॅच केलेला आहे त्याच्यामध्ये, की ब्रिटिश इंडियाचा हा नकाशा आपल्याला त्याच्यामध्ये अटॅच केलेला पाहता येतो, तो तुम्ही पाहून घ्या। दुसरा जो तो मुद्दा आहे महत्त्वाचा त्याच्यामध्ये ब्रिटिश भारतातील संवैधानिक विकास। भारतीय संविधानाच्या निर्मितीकडे जात असताना आपल्याला जो संवैधानिक विकास ब्रिटिश भारत जो आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने झाला हे आपण आता याच्यामध्ये पाहत आहोत। ब्रिटिशांचे भारतात व्यापारी म्हणून झालेलं आगमन 31 डिसेंबर 1600 मध्ये लंडन मधील व्यापाऱ्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची केलेली स्थापना, इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीकडून व्यापाराची शाही सनद त्यांनी मिळवली होती। कंपनीला पहिल्या 15 वर्षांसाठी भारतात व दक्षिण पूर्व आशियात व्यापाराचा एकाधिकार याच्यामध्ये मिळाला। यात कंपनीचे संविधान, त्यांचे अधिकार व विशेषाधिकार हे निर्धारित केलेले आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतात। सन 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला। यानंतर मोगल सत्ता कमकुवत झाली, देशात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। या काळातला म्हणजे 1707चा नकाशा आपण इथं अटॅच केलेला आहे, तो एक पाहून घ्या की कुठल्या कुठल्या शासन व्यवस्था ज्या आहेत त्या भारतामध्ये त्यावेळेस होत्या। सन 1757ला प्लासी व सन 1764ला बक्सारचे युद्ध जिंकून भारतात इंग्रज सत्ताधीश म्हणून त्यांनी आपली ओळख त्याच्यामध्ये निर्माण केली। त्यानंतर जो पहिला ऍक्ट आला जो 1764 नंतर भारताच्या भूभागावरती राज्य करण्यासाठी जो काही नियामक कायदा किंवा नियम तयार करण्यासाठीचा जो कायदा आला तो होता नियामक कायदा सन 1773। ब्रिटिश संसदेच्या या कायद्याद्वारे भारतामध्ये कंपनीचे प्रशासनावर ब्रिटिश संसदीय नियंत्रण करण्याची सुरुवात पहिल्यांदा झालेली आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येते। कंपनीच्या आधिपत्याखाली असणारे क्षेत्र यावर ब्रिटिश संसद नियंत्रण ठेवणार आहे, तसेच कंपनी शासनासाठी प्रथम लिखित संविधान याच्यामध्ये दिलेले आपल्याला पाहता येतं। दुसरा सनदी कायदा जो आहे तो 1833 मध्ये आला। संविधानाच्या दृष्टीने महत्त्वाचे कायदे आपण त्याच्यामध्ये पाहत आहोत। मध्यंतरी काळामध्ये 1792, 1813 हे कायदे पण येऊन गेलेले आहेत, परंतु संविधानिक विकासाच्या महत्त्वाच्या अंगानं किंवा दृष्टिकोनातून आपण जे पाहत आहोत त्यामुळे सनदी कायदा 1833। भारतामधील ब्रिटिश शासनाच्या कालखंडादरम्यान संविधान निर्माण करण्याचे अस्पष्ट संकेत यामध्ये दिले गेले। या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आला। त्याला सर्व नागरी व सैनिकी अधिकार देण्यात आले। ब्रिटिश भारताच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या पूर्ण क्षेत्रात भारतात पहिल्यांदा कायद्याद्वारे भारत सरकार स्थापन झाले। विल्यम बेंटिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता। ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी संस्था म्हणून असलेले अस्तित्व संपुष्टात आले आणि ती फक्त आता प्रशासकीय संस्था किंवा राज्य संस्था झालेली आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येते। या कायद्याने नागरी सेवकांच्या निवडीसाठी मुक्त स्पर्धा पक्ष पद्धती आणण्याचा प्रयत्न केला, परंतु कंपनीच्या संचालक मंडळाच्या विरोधाने ही तरतूद पुन्हा रद्द झालेली आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येते। त्यानंतर जो कायदा आला तो सनदी कायदा सन 1853, चार्टर्ड ऍक्ट 1853। सन 1773 ते 53 या कालावधीत ब्रिटिश संसदेने केलेल्या सनदी कायद्यांच्या मालिकेतील हा शेवटचा कायदा होता। भारताच्या संविधानाच्या विकासातील हा महत्त्वाचा टप्पा आहे। या कायद्याद्वारे प्रथमच गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची कायदेविषयक कार्य आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये भेद केला। गव्हर्नर जनरलचे स्वतंत्र विधिमंडळ स्थापन केले गेले। हे विधिमंडळ भारतीय केंद्रीय विधिमंडळ म्हणून ओळखले जाऊ लागले। ते ब्रिटिश संसदेच्या प्रक्रिया अंगीकारून छोट्या संसदेप्रमाणे काम करत असे। नागरी सेवेमध्ये भरतीसाठी व निवडीसाठी खुली स्पर्धा पद्धती सुरू करण्यात आली। कंपनी राजवटीचा कार्यकाल वाढवण्यात आला, परंतु पूर्वीच्या कायद्याप्रमाणे कालमर्यादा निश्चित करण्यात आली नाही। भारतीय विधिमंडळात स्थानिकांना प्रतिनिधित्व देण्यात आले। नव्या 6 कायदे सदस्यांपैकी 4 सदस्य मद्रास, मुंबई, बंगाल, आग्रा या प्रांतिक सरकारामधून निवडले गेले। यानंतर जो कायदा आला तो भारत सरकार कायदा 1858। सन 1857च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धानंतर भारताच्या सुशासनासाठी ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपवून भारताचे शासन राजमुकुटाचे नावे चालवण्यात यावे, क्राऊनच्या नावे ते चालवण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली
व्हाईसरॉय हे ब्रिटिश राजघराण्याचा भारतातील थेट प्रतिनिधी नियुक्त केला गेला. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला. भारतीय प्रशासनावर नियंत्रणासाठी पूर्ण अधिकार असलेले भारत मंत्री नावाचे पद निर्माण करण्यात आले. भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी 15 सदस्य असलेले इंडिया काउन्सिल मंडळ तयार करण्यात आले. तो या काउन्सिलचा अध्यक्ष होता. पुढचा जो ऍक्ट आला तो 1861 साली आला, भारतीय परिषद कायदा 1861. या कायद्यामुळे भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित केले गेले. प्रथम 3 भारतीय लोक याच्यामध्ये सहभागी झाले. ते म्हणजे पहिला बनारसचा राजा, पटियालाचे महाराज आणि सर दिनकरराव. या 3 लोकांनी त्याच्यामध्ये प्रथम सभासदत्व मिळालेलं आपल्याला पाहता येतं. मुंबई, मद्रास प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार देऊन विकेंद्रीकरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू केलेली याच्यामध्ये या कायद्यानुसार आपल्याला पाहता येते. खातेने पद्धतीला या कायद्यानुसार मान्यता देण्यात आली. खाते म्हणजे एका खात्याला एक प्रमुख, या पद्धतीनं आपल्याला ती पद्धती लागू केलेली पाहता येते, जी आज आहे की एका खात्याचा एक प्रमुख, मंत्रिमंडळाचा प्रमुख, मंत्री खात्याचा किंवा विभागाचा प्रमुख असलेला आपल्याला पाहता येतं. काउन्सिलमधील सदस्याला सरकारमधील एखादे खाते किंवा अधिक खात्यांचा प्रमुख बनवण्यात आले. अधिसूचना काढण्याचा अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आला. आज जो आपल्याला राष्ट्रपतींना तो अधिकार असलेला पाहता येतो, राज्यपाल आणि राष्ट्रपतींना. यानंतरची पुढची जी महत्त्वाची घडामोड होती ती म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, जी 1885 साली झाली. सन 1885 मध्ये ॲलन ॲक्टिम ह्यूम यांच्या पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. 28 ते 30 डिसेंबर 1885 मध्ये मुंबई येथे पहिले अधिवेशन पार पडले. यामध्ये विधान परिषदांच्या सुधारणांची आणि विस्ताराची मागणी केली. सन 1889 पर्यंत काँग्रेसनं याच मागणीपुढे केलेले आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतात. या मागणीचा आधार व मागील अधिवेशनांचे ठराव यातून पुढील भारतीय परिषद कायदा 1892 आलेला आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतो. तर हा भारतीय परिषद कायद्यामध्ये काय तरतुदी होत्या त्या आपण पाहूयात. या कायद्यानुसार केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळाची अशासकीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. तरी सुद्धा शासकीय सदस्यांचे बहुमत यामध्ये राखण्यात आले होते. कायदेमंडळाचे कार्य, विस्तार, अर्थसंकल्पावरील चर्चा, कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचा अधिकार कायदेमंडळाला या परिषद कायद्यानुसार देण्यात आला. प्रांतिक कायदेमंडळांना गव्हर्नरच्या शिफारशीने अशासकीय सदस्य नामनिर्देशित करण्याची तरतूद यामध्ये केली. इंडिया काउन्सिल ऍक्ट 1909, भारतीय परिषद कायदा 1909 किंवा यालाच मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा असंही त्याच्यामध्ये म्हटलं जातं. लॉर्ड मॉर्ले तत्कालीन भारत मंत्री, तर लॉर्ड मिंटो हे तत्कालीन व्हाईसरॉय होते. केंद्रीय विधिमंडळातील सदस्य संख्या 16 वरून 60 पर्यंत वाढवण्यात आली. ही लक्षणीय वाढ त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येते. विधिमंडळात सरकारी सदस्यांचे बहुमत राखले गेले, परंतु प्रांतिक विधिमंडळामध्ये बिनसरकारी सदस्यांच्या कामकाजाला याला परवानगी दिलेली आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. या कायद्याद्वारे दोन्ही स्तरावरील कायदेमंडळांच्या विचारविनिमय, चर्चा करण्याच्या कार्यात वाढ केली गेली. सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय ठरले. त्यांची कायदा सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. स्वतंत्र मतदारसंघ संकल्पना मान्य करून मुस्लिमांना धर्माच्या आधारावर प्रतिनिधित्व दिले गेले. या कायद्यानेच सांप्रदायिकतेला कायदेशीर स्वरूप मिळाले. म्हणून मिंटो जे होते त्यांना सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हणून देखील ओळखलं जातं. या कायद्याद्वारे नगर मंडळे, व्यापारी संघटना, विद्यापीठे, जमीनदार यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व दिलेलं आपल्याला याच्यामध्ये पाहता येतं. भारत सरकार कायदा 1919. ऑगस्ट 20, 1917 रोजी भारतात टप्प्याटप्प्याने जबाबदार सरकार स्थापन करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सरकारने पहिल्यांदा घोषित केले. भारत सरकार कायदा 1919 करण्यात आला. सन 1921 पासून हा कायदा अंमलात आला. याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असे म्हटले जाते. यामध्ये मॉन्टेग्यू हे भारत मंत्री, तर लॉर्ड चेम्सफोर्ड हे भारताचे व्हाईसरॉय होते. केंद्रीय व प्रांतीय विषय वेगळे करून प्रांतावरील नियंत्रण शिथिल करण्यात आले. केंद्रीय विषयांची सोपी व राखीव अशी खाती 2 प्रकारे करण्यात आली. विधिमंडळाला उत्तरदायी असलेल्या मंत्र्यांच्या साहाय्याने गव्हर्नर सोपीव विषयांचे प्रशासन पाहणार होते, तर राखीव विषयांचे प्रशासन गव्हर्नर व कार्यकारी मंडळ पाहणार होते. ते विधिमंडळाला उत्तरदायी असणार नव्हते. यालाच दुहेरी शासन पद्धती असं म्हटलं गेलं. केंद्रात प्रथमच द्विग्रही कायदे मंडळाची निर्मिती काउन्सिल ऑफ स्टेट या वरिष्ठ सभागृहात, तर कनिष्ठ सभागृह म्हणून लेजिस्लेटिव्ह असेंब्ली या 2 सभागृहांमध्ये विभागणी केलेली आपल्याला पाहता येते. दोन्ही सभागृहातील बहुतांश सदस्य थेट निवडणुकीतून निवडून आलेले असणार होते. व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळातील 6 सदस्यांपैकी सेनापती सोडून 3 सदस्य भारतीय असतील अशी तरतूद करण्यात आली. शीख, ख्रिश्चन भारतीय, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून सांप्रदायिकतेचे तत्व अधिक विस्तृत केले गेले.
मालमत्ता कर व शिक्षण या आधारावरती मर्यादित लोकांना मताधिकार देण्यात आला. लंडनमधील भारताच्या उच्चायुक्त हे नवीन पद निर्माण करण्यात आले. सन 1926 मध्ये नागरी सेवकांच्या भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग याची स्थापना करण्यात आली. प्रांतांचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पातून वेगळा करण्यात आला. या कायद्यांच्या अंमलबजावणीची समीक्षा करण्यासाठी दर 10 वर्षांनी वैधानिक आयोगाची नियुक्ती करण्यात यावी अशी तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आली. याच्यानुसारच सायमन कमिशनची नियुक्ती सन 1928 मध्ये केलेली आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. 1909चा कायदा, त्यानंतर 10 वर्षानं वैधानिक आयोगाची जी स्थापना आहे ती सायमन कमिशन म्हणून केलेली आपल्याला पाहता येते. भारत सरकार कायदा 1935. भारतात उत्तरदायी सरकार स्थापनेच्या साठीचा हा महत्वाचा दुसरा टप्पा होता. हा कायदा लांबलचक होता. यात 321 कलमे व 10 परिशिष्टे होती. प्रांत संस्थाने एकत्रित असलेले भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद यात होती. 3 स्वतंत्र सूचीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यात अधिकारांचे विभाजन केले. प्रांतामध्ये दुहेरी शासन पद्धती रद्द करण्यात आली. प्रांतामध्ये उत्तरदायी सरकारची पद्धत सुरू करण्यात आली. सन 1937 मध्ये ती सुरू झाली व 1939 मध्ये ती पुन्हा रद्द करण्यात आली. केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली. 11 पैकी 6 प्रांतात द्विग्रही कायदेमंडळाची स्थापना त्याच्यामध्ये झालेली आपल्याला पाहता येते. दलित वर्ग, अनुसूचित जाती, महिला आणि कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद पण यामध्ये केलेली आपल्याला पाहता येते. भारत सरकार कायदा 1858 नुसार स्थापन करण्यात आलेले भारतीय परिषद जी आहे ती रद्द करण्यात आली. मताधिकार वाढवण्यात आला. भारतीय रिझर्व्ह बँकेची याच्यामध्ये स्थापना करण्यात आली. संघ लोकसेवा आयोग, त्याचबरोबर प्रांतिक लोकसेवा आयोग व अधिक प्रांतांसाठी संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात येऊ शकणार होती. या कायद्या 1935च्या कायद्यानुसार ती करता येणार होते. संघराज्य न्यायालय स्थापन करण्याची तरतूद देखील याच कायद्यामध्ये केलेली आपल्याला पाहता येते. यानंतर महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे स्वातंत्र्याच्या दिशेने जे एक ऐतिहासिक बाबीतनं किंवा संविधानाच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही बाबी त्या आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. स्वातंत्र्याच्या दिशेने 1942 ते 47 हा कालखंड आपण त्याच्यामध्ये घेतला आहे. निवडून आलेले मंत्रिमंडळ केवळ दोन वर्षात अस्तित्वात होते, जे 37ला जे आलेलं आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. त्यानंतर भारतीय विधिमंडळाशी सल्लामसलत न करता भारताला दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्र गटात सामील करण्यात आले. याच्या निषेधार्थ 1939 मध्ये काँग्रेसच्या सर्व मंत्रिपदाचा राजीनामा मंत्री असणाऱ्या लोकांनी दिलेला आपल्याला पाहता येतो. सन 1940 मध्ये मुस्लिम लीगने पाकिस्तानचा ठराव संमत केला. स्वतंत्र पाकिस्तान किंवा वेगळ्या पाकिस्तानचा ठराव त्याच्यामध्ये संमत केलेला आपल्याला पाहता येतो. क्रिप्स मिशन मार्च 1942 मध्ये कॅबिनेट मंत्री सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले. भारताला वसाहतीचा दर्जा देण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली. डोमिनियन स्टेट त्याला म्हटलं जातं. युद्धानंतर भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या संविधान सभेत स्वतःसाठी संविधान बनवण्याचा अधिकार देण्यात येईल अशी त्याच्यामध्ये चर्चा केली गेली. मुस्लिम लीगची त्याच्यावरचं मत जे होतं ते जाती आधारावर देशाची फाळणी करण्याची मागणी जी आहे ती या क्रिप्स मिशननं फेटाळली. तसंच काँग्रेसच्या मतानुसार असणारे काँग्रेसचं जे मत होतं त्यामध्ये भारताचे लहान तुकड्यांमध्ये विभाजन करण्याचे शक्यतेचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न या क्रिप्स मिशनच्या माध्यमातून दिसतोय. तसंच भारतीय प्रतिनिधींना प्रभावी सत्ता हस्तांतरित करण्याची तरतूद यामध्ये केली नाही. ह्यामुळे तो क्रिप्स मिशनला नकार ह्या दोन्ही मोठ्या पक्षांना दिलेला आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतो. गांधीजींनी या प्रस्तावाला पोस्ट डेट चेक म्हणून याचा निषेध केलेला आपल्याला पाहता येतं. त्यांचे प्रस्ताव सर्वच राजकीय पक्षांनी फेटाळून लावले. क्रिप्स मिशन जे आहे. त्यानंतर जो महत्वाची घटना याच्यामध्ये घडली ती जुलै 42 मध्ये भारत छोडो आंदोलन जे आहे ते. जुलै 42 मध्ये वर्धा येथील काँग्रेस कार्यकारिणीने इंग्रजांनी भारत सोडण्याची मागणी करणारा ठराव संमत केला. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हा ठराव मान्य केला. समितीला संबोधित करताना गांधीजींनी घोषित केले की करा किंवा मरा हा मंत्र आपल्याला त्याच्यामध्ये दिलेला पाहता येतो. काँग्रेस नेत्यांना अटक करण्यात आली आणि त्याची परिणती देशव्यापी आंदोलनामध्ये झालेली आपल्याला पाहता येते. काँग्रेस नेत्यांबरोबर मोस्ट ऑफ जे आहेत ते नेते अटक केलेले आपल्याला त्याच्यामध्ये काँग्रेसचे जे नेते ते पाहता येतात. वेवेल योजना, लिनलिथगोच्या जागी व्हाईसरॉय लॉर्ड वेवेल यांची नियुक्ती आपल्याला त्याच्यामध्ये झालेली पाहता येते. वेवेल योजनेत असे म्हटले की जोपर्यंत भारतीय स्वतःची राज्यघटना बनवू शकतील तोपर्यंत अंतरिम व्यवस्था म्हणून कार्यकारी परिषदेचे भारतीयकरण केले जाईल, ज्यात मुस्लिम आणि सवर्ण हिंदू यांच्या समानतेच्या आधारावर भारतीय राजकारण्यांचा त्याच्यामध्ये समावेश केला जाईल. यात दलित वर्ग आणि शिखांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असेल.
काउन्सिलमध्ये फक्त गैर भारतीयांचा समावेश व्हाईसरॉय आणि कमांडर इन चीफ यांचा राहील. युद्ध विभाग हे कमांडर इन चीफ यांच्याकडेच राहील, पण एक भारतीय सदस्य परराष्ट्र खात्याचा भाग किंवा या गोष्टी पाहू शकेल अशी तरतूद त्याच्यामध्ये केली. शिमला परिषद. व्हाईसरॉयने शिमल्यात भारतीय नेत्यांची परिषद बोलावली. ही परिषद 25 जून ते 14 जुलै 1945 पर्यंत चालली, पण चर्चा अयशस्वी ठरली कारण काँग्रेसने अखंड भारताचा आग्रह धरला. तर मुस्लिम लीग या पाकिस्तानच्या मागणीवरती ठाम राहिलेली त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येतं. यानंतर जे संविधानिक पातळीवरती जी घडामोड घडली ती म्हणजे कॅबिनेट मिशन आलेलं पाहता येतं. सन 19 फेब्रुवारी 1945 रोजी लॉर्ड पॅथिक लॉरेन्स यांनी संसदेत घोषणा केली की परराष्ट्र मंत्री, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष स्टॅफर्ड क्रिप्स असतील, फर्स्ट लॉर्ड ऑफ द ॲडमिरल्टी AB अलेक्झांडर व्हाईसरॉय सोबत काम करण्यासाठी भारतात जातील. मार्च 1946 ते मे 1946 पर्यंत हे मिशन भारतात होते. पाकिस्तानच्या वेगळ्या सार्वभौम राज्याच्या मागणीला अव्यवहार्य याच्यामध्ये म्हटलं गेलं. भारतीय संघराज्य, मध्यभागी प्रांतांचे गट आणि खालच्या बाजूला प्रांत आणि संस्थानांसह अशी त्रिस्तरीय रचना याच्यामध्ये केलेली आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येते. कॅबिनेट मिशनने स्पष्ट केले की त्यांचा उद्देश संविधानाचा तपशील मांडणे हा नसून भारतामध्ये ते हस्तांतरित करणाऱ्या यंत्रणा कार्यान्वित करणे ही गोष्ट त्याच्यामध्ये महत्त्वाची त्यांनी मांडलेली आपल्याला पाहता येते. अंतरिम सरकारची जी स्थापना आहे ती पहिले अंतरिम राष्ट्रीय सरकार 24 ऑगस्ट 1946 रोजी घोषित करण्यात आले. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, असफ अली, सरचंद्र बोस, जॉन मथाई, सर शफत अहमद खान, जगमोहन राम, सरदार बलदेव सिंह, सय्यद अली जहीर, श्री राजगोपालचार्य आणि CH भाभा सहभागी होते. कायदेशीर दृष्ट्या हे सर्व व्हाईसरॉयच्या कार्यकारिणीचे सदस्य होते आणि व्हाईसरॉय परिषदेचे अध्यक्ष होते. पंडित नेहरूंना परिषदेचे उपाध्यक्ष करण्यात आले. त्यांनी आणि त्यांच्या 11 सहकाऱ्यांनी 2 सप्टेंबर 1946 रोजी पदाची शपथ घेतली. या गटात 3 मुस्लिम होते. यानंतर महत्वाची संवैधानिक जी घडामोड घडली ती म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947. ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी 30 जून 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल व त्यानंतर सत्ता जबाबदार भारतीयांकडे सोपवली जाईल असे 20 फेब्रुवारी 1947 रोजी घोषित केले. यानंतर मुस्लिम लीगने भारताची फाळणी करावी यासाठी आंदोलनास सुरुवात केली. सन 1946 मध्ये स्थापन केलेल्या संविधान सभेने बनवलेले संविधान ज्यांना मान्य नसेल अशा देशातील भागांना लागू करण्यात येणार नाही अशी तरतूद याच्यामध्ये केलेली आपल्याला पाहता येते. ब्रिटिश सरकारने 3 जून 1947 रोजी स्पष्ट केले व भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी फाळणीची योजना सादर केली. ही माउंटबॅटन योजना म्हणून देखील ओळखली जाते. ही योजना काँग्रेस व मुस्लिम लीगने मान्य केली. भारतीय स्वातंत्र्य विधेयक ब्रिटिश संसदेमध्ये 4 जुलै 1947 रोजी मांडण्यात आले. 18 जुलै 1947 रोजी त्याला राज्याची मान्यता मिळाली व हा कायदा 15 ऑगस्ट 1947 पासून अंमलात आला. या कायद्यानुसार 2 स्वतंत्र राज्यांची स्थापना होणार होती, एक भारत तर दुसरे पाकिस्तान. 15 ऑगस्ट 1947 पासून भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आली. नवीन संविधान निर्माण करून अंमलात येईपर्यंत आपापल्या क्षेत्रांसाठी कायदे करण्याचा अधिकार दोनही देशांच्या संविधान सभांना दिलेला आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतो. भारतातील संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याची मुभा किंवा स्वातंत्र्य राहण्याची मुभा याच्यामध्ये दिलेली आपल्याला पाहता येते. येथे आपण हे आपलं पहिलं व्याख्यान आपण थांबवत आहोत. धन्यवाद.